तर मित्रांनो, अशा प्रकारे आता फिफा वर्ल्ड कपच्या आपण सेमीफायनलच्या मॅचेसपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आणि आज होणारी सेमीफायनलची पहिली मॅच ती म्हणजे फ्रान्स विरुद्ध स्पेन. जर फ्रान्सचा आपण परफॉर्मन्स पाहिला पहिल्या ग्रुप स्टेजपासून, तो टॉप नॉच असाच होता. आणि सगळ्यात जास्त गोल देखील किलियन एम्बाप्पे हा जो प्लेअर आहे फ्रान्समधील त्यानेच मारला आहे. तसेच त्यांचा अजून एक प्लेअर आहे ओलिसे, त्याने 5 असिस्ट दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की टॉप नॉच असा फॉर्म आहे फ्रान्सचा. त्याच्याबरोबर डेम्बेले देखील एक असा प्लेअर आहे की तो देखील एक चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. आणि त्यांचे कोच जर पाहिले तर डिशेम्स हे एक चांगले कोच आहेत. आणि त्याविरुद्ध जर स्पेनची टीम पाहायला गेली तर पाठीमागच्या 2 जर मॅचेस पाहिल्या आपण स्पेनच्या, तर त्यांनी पोर्तुगालला हरवलेलं आहे. आणि त्या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स एवढा काही चांगला नव्हता. ऑन द मुवमेंट त्यांनी ती मॅच काढली होती. आणि शेवटच्या मिनिटात मायकल मेरिनोने जो गोल मारला होता त्याच्याबरोबर त्यांनी ती मॅच जिंकली होती. आणि असाच परफॉर्मन्स देत ते इथपर्यंत पोहोचले आहेत. पण लमिन यमालला जी इंजुरी झाली होती त्याच्यामुळे त्याचा काही अजून परफॉर्मन्स वर्ल्ड कपमध्ये पाहिजे असा आलेला नाही. आणि तो हाय गोल स्कोरिंगच्या लिस्टमध्ये देखील तो आता समाविष्ट नाही. परंतु ऑन द मुवमेंट मॅचला तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. आणि ही जी स्पेनची टीम आहे, या स्पेनच्या टीममध्ये रॉड्री, पेड्री, लमिन यमाल यासारखे, ओब्राझोबाल यासारखे चांगले प्लेअर आहेत. आणि त्यामुळे बॉल जास्त ठेवण्याची ती शक्यता जास्त आहे या मॅचमध्ये. याविरुद्ध फ्रान्स ऑन द काउंटर अटॅक टार्गेट करणारी टीम आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने आता जर आपण माझ्या दृष्टीने विचार केला तुमच्या दृष्टीने, तर परफॉर्मन्स पाहता तर फ्रान्सचे पार्टी जरा जड वाटत आहे स्पेनपेक्षा. आणि स्पेनला पण देखील आपण कमी लेखून चालणार नाही, परंतु फ्रान्सचं मला पार्ट जास्त वाटतंय. तर माझ्या मते तर फ्रान्स ही मॅच जिंकेल 2-1 ने किंवा 3-2 ने. काटेकी टक्कर होईल या मॅचमध्ये. आणि या मॅचमध्ये किलियन एम्बाप्पे, ओसामन डेम्बेले यांचा परफॉर्मन्स देखील पाहण्यायोग्य असेल. तर पाहूयात की या मॅचमध्ये काय होते ते. जी उद्या दुसरी मॅच होणार आहे आपली ती म्हणजे अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड. आणि ही जर रायव्हलरी पाहिली तर 1987 पासून ही रायव्हलरी चालू आहे. 1998च्या वर्ल्ड कपमध्ये देखील बतिस्तुता, झेनिती, डेव्हिड बेकहम, ओवेन यासारखे प्लेयर होते. आणि ही मॅच 2-2 अशी बरोबरीत झाली होती. आणि पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने इंग्लंडचा 4-3 असा पराभव केला होता. त्यानंतर 2002च्या वर्ल्ड कपमध्ये देखील फायनली एक पेनल्टी मिळाली होती इंग्लंडला बॉक्समध्ये. ओवेनवर फॉल झाला होता. त्यानंतर डेव्हिड बेकहमने जो गोल मारला होता ना पेनल्टी, त्याच्याद्वारे त्यांनी 1-0 अशी ही मॅच जिंकली होती. त्यामुळे ही रायव्हलरी आहे ना, आणि तिथे एक बेट आहे अर्जेंटिनामध्ये, त्याच्यावरून ब्रिटन आणि अर्जेंटिना याच्यात वाद चालू आहे पूर्वीपासून. त्यामुळे ह्या मॅचला म्हणजे ज्या ज्या वर्ल्ड कपला या मॅचेस होतात त्यामुळे टफ अशीच मॅच होती. आणि ज्यावेळेस मॅराडोना खेळत होते या अर्जेंटिनाच्या संघाकडून, त्यावेळेस देखील ते पूर्ण फोकस देऊन मॅच खेळायचे आणि ही मॅच जिंकण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळेच उद्या होणारी मॅच ही अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड ही जबरदस्त अशी मॅच होणार आहे. अर्जेंटिनाचा परफॉर्मन्स खूप छान असा आहे. लिओनेल मेसी त्यांचे टॉप गोल स्कोरर आहे. त्याबरोबर मॅक ॲलिस्टर, निको पाज यांचा देखील परफॉर्मन्स चांगला आहे. आणि इमी मार्टिनेज हा त्यांचा चांगला गोलकीपर आहे. त्यामुळे इंग्लंडला जर अर्जेंटिनाला टक्कर द्यायची असेल तर त्यांना मिडमध्ये आपला कंट्रोलला आणावा लागेल, तरच ते ही मॅच जिंकू शकतात. या उलट जर आपण पाहिले इंग्लंडचे जो जूड बेलिंगम, हॅरी केन हे टॉप गोल स्कोरर आहेत आणि त्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये देखील स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण मॅच अशी राहणार आहे. आणि लिओनेल मेसीने वयाच्या 40व्या वर्षी देखील 8 गोल मारले आहेत. त्यामुळे लिओनेल मेसी आणि अर्जेंटिनाच्या या टीमला आपण कमी लेखून चालणार नाही आणि येणाऱ्या मॅचमध्ये ते असाच परफॉर्मन्स देतील अशी मला खात्री आहे. आणि उद्याची होणारी ही मॅच जो जिंकेल ना तो चांगलाच परफॉर्मन्स देईल. आणि जर या दोन टीमची कंपॅरिझन मी केले तर इंग्लंडचा मला फॉर्म आता चांगला वाटतो. त्यांची डिफेन्स बॅलन्स आहे, त्यांची मिड बॅलन्स आहे, त्यांचा गोलकीपर चांगला आहे, त्यांचं जे फॉरवर्ड लाईन आहे हॅरी केन आणि जूड बेलिंगम, रॅशफोर्ड हे चांगल्या प्रकारे खेळत असते. मिडला डेक्लन राईस देखील चांगला खेळते. या उलट जर आपण अर्जेंटिनाकडे पाहिले तर अर्जेंटिनामध्ये लिओनेल मेस्सी, मॅक ॲलिस्टर, लॉटारो मार्टिनेज यासारखे चांगले प्लेयर आहेत. त्यांची पण फॉरवर्ड लाईन चांगली आहे. मॅक ॲलिस्टरचा परफॉर्मन्स देखील पाठीमागच्या 2 मॅचपासून चांगला आहे. त्यामुळे माझा अर्जेंटिनावर विश्वास आहे की ती मॅच जिंकतील. परंतु या मॅचमध्ये इंग्लंडचे पारडे जड राहणार आहे. तर ह्या काही अशा 2 मॅचेस सेमीफायनलच्या होणार आहेत. आणि या 2 सेमीफायनलमधून आपल्याला 2 टीम अशा सापडणार आहेत ती पुढे फायनलसाठी जातील. तर माझे प्रेडिक्शन आहे की स्पेन विरुद्ध फ्रान्स या मॅचमध्ये फ्रान्स जिंकेल आणि इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना ज्यामध्ये इंग्लंड ही मॅच जिंकेल आणि इंग्लंड फायनलला पोहोचेल. आणि ही जी फायनल आहे 2026 फिफा वर्ल्ड कपची ती फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना अशी होणार आहे. आणि हे माझे काही प्रेडिक्शन आहे. तर तुमचे काही प्रेडिक्शन आहे मित्रांनो
ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच पुढच्या चांगल्या व्हिडिओसाठी. आणि स्टे ट्यून राहा. पुढची जी आपली जी फायनलची मॅच होणार आहे त्याच्या अगोदर पण आपला प्रिव्ह्यू येणार आहे, त्यासाठी रेडी राहा. लवकरच भेटूया. स्टे ट्यून फॉर दॅट. बाय. जय महाराष्ट्र.